आता आपण परिसंस्था आढावा बघत होतो, त्यामध्ये आपण परिसंस्थेचे भाग बघत आहोत. परिसंस्थेचे मुख्य दोन भाग पडतात, एक आहे अजैविक घटक, दुसरे आहे जैविक घटक. अजैविक घटक हे दोन घटकांनी बनलेला आहे. पहिला आहे भौतिक घटक, दुसरा आहे रासायनिक घटक. भौतिक घटकामध्ये आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी असतात त्यांचा समावेश होतो. उदाहरणामध्ये काय दिले? हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा व सूर्यप्रकाश. बाष्प म्हणजे काय? जेव्हा पाण्याची वाफ होते उन्हामुळे, उष्णतेमुळे, तापमानामुळे, तेव्हा त्याला बाष्प म्हणतात. आणि हे जे बाष्प आहे भौतिक घटकाचा एक घटक आहे तो. रासायनिक घटकामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? तर रासायनिक घटकामध्ये खनिजे आणि पोषक घटकांचा समावेश होतो. त्यानंतर जैविक घटक. जैविक म्हणजे जे सजीव आहेत. सजीव किती प्रकारचे? दोन प्रकारचे. पहिला प्रकार आहे स्वयंपोषी, दुसरा प्रकार आहे परपोषी. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे कोण असतात? सगळे वनस्पती. आणि जे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही त्यांना आपण परपोषी म्हणत असतो. स्वयंपोषी कोण आहे? तर उत्पादक. उत्पादक निर्माण करणारे. कोण उत्पादक? वनस्पती. परपोषी कोण आहेत? प्राणी आणि विघटक. विघटक म्हणजे जे मृत शरीरावर जगतात, त्यांचं शरीर खाऊन, त्याच्या शरीरातील पोषक घटक खाऊन त्यांना विघटक म्हणतात. आणि विघटक कोण कोण असू शकतात? जीवाणू आणि कवक. त्यानंतर प्राण्याचे प्रकार पडतात तीन. अन्न पदार्थाचं भक्षण करण्यावर प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. त्यानंतर आपण इकडे बघत होतो जे रासायनिक घटक आहेत दोन प्रकारचे, सेंद्रिय घटक आणि असेंद्रिय घटक. असेंद्रिय घटकामध्ये सर्व हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम यासारखे भरपूर गोष्टींचा समावेश होतो. तर सेंद्रिय पदार्थामध्ये प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ यांचा समावेश होतो. हा तक्ता थोडक्यात आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याला लक्ष देऊन थोडंसं पुन्हा रिपीट करा. थँक्यू.